काळ आहे 1881. बंगाल. छोट्या बुलबुलचा बालविवाह इंद्रनील ठाकूरसोबत केला जातो. इंद्रनीलचा लहान भाऊ सत्यजित म्हणजेच सत्या हा बुलबुलच्याच वयाचा आहे. बुलबुल आणि सत्या हे लहानपणापासूनच एकमेकांच्या सहवासात मोठे होतात. त्यामुळे बुलबुलला सत्याची अटॅचमेंट आहे. इंद्रनीलला एक जुळा भाऊ आहे महेंद्र, जो बुद्धीने विकलांग आहे. महेंद्रची पत्नी बिनोदिनी आणि इंद्रनील यांच्या शारीरिक संबंध आहेत. त्यानंतर चित्रपटाची कथा आपल्याला 20 वर्ष पुढे घेऊन जाते, जिथे बुलबुल आता मोठी झाली आहे. सत्या ठाकूर लंडनवरून शिक्षण पूर्ण करून हवेलीला वापस आला आहे. गेल्या 5 वर्षात इनोसंट आणि शांत बुलबुल आपल्याला कॉन्फिडंट व बदललेली दिसते. इंद्रनील ठाकूर हवेली सोडून निघून गेला आहे. बिनोदिनी आता विधवाश्रमात राहते. गावात रोज कोणी ना कोणी मारलं जात आहे व हे खून गावातली चुडैल करते असं लोकांचं मानणं आहे. चित्रपटात डॉक्टर सुदीप या नवीन कॅरेक्टरची एंट्री झाली आहे. सुदीप व बुलबुलमध्ये असलेली जवळीक सत्याला खटकते आहे आणि गावातले खून डॉक्टर सुदीप करतो आहे असं सत्याला वाटत असतं. खून नक्की कोण करत आहे? चुडैल, सुदीप की अजून कोणी? इंद्रनील हवेली सोडून का गेला आहे आणि बुलबुलच्या वागण्यात इतका मेजर फरक का आला आहे? या सर्व घटनांचं आपापसात काही कनेक्शन आहे का, हे जाणून घेण्यासाठी चित्रपट नक्की बघा. नेटफ्लिक्सची ओरिजिनल फिल्म बुलबुल ही एक सुपर नॅचरल थ्रिलर फिल्म आहे. या फिल्मला अनुष्का शर्मा आणि कर्णेश शर्मा यांच्या क्लीन स्लेट फिल्म्स प्रोडक्शननी प्रोड्यूस केलं आहे. या फिल्मची स्क्रिप्ट व डिरेक्शन हे अन्विता दत्तचं आहे. तृप्ती दिमरी म्हणजे बुलबुल या फिल्मचं मेन कॅरेक्टर आहे. त्याचबरोबर अविनाश तिवारी म्हणजे सत्या, राहुल बोस म्हणजे इंद्रनील व महेंद्र, पॉली दाम म्हणजे बिनोदिनी, डॉक्टर सुदीप म्हणजे परमब्राता चॅटर्जी हे सेकंडरी रोलमध्ये आहेत. या चित्रपटात पावलांचा एक सिग्निफिकंट रोल आहे. व्यक्तीचे पाय हे त्याला एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास मदत करतात. थोडक्यात पाय हे व्यक्तीला एक स्वतंत्र देतात स्वतःच्या इच्छेने वावरण्याचं. या चित्रपटाचा पहिलाच सीन जिथे बुलबुल झाडावर बसून आहे आणि फ्रेममध्ये फक्त तिच्या हलणाऱ्या पायांवर फोकस केला आहे. पुढेही ती झाडावरून चढताना, त्यानंतर लग्न झाल्यावर गृहप्रवेशाच्या वेळी कुंकवात भिजलेल्या पायाचे ठसे यावर स्पेशल फोकस दिला आहे. बुलबुल जेव्हा तिच्या पिशीमा म्हणजेच तिच्या काकूला विचारते की पायात जोडवे का घातले जातात, तेव्हा त्या मुलीला वशमध्ये करायला जोडवे घातले जातात असं उत्तर ती देते. यावरून पुढे चालून हे लग्न बुलबुलसाठी एक बंदीगृह होणार आहे याची हिंट आपल्याला मिळते. बंगाली प्रथेनुसार लग्नामध्ये सुपारीच्या पानांनी नवरी आपला चेहरा झाकून घेते व नवरदेवाभोवती तिला 7 वेळा फिरवलं जातं. या चित्रपटात छोटी बुलबुल ही 2 पानांमधून सत्याला बघत असताना आपल्याला दाखवलं आहे. त्यावरून बुलबुल कुठेतरी सत्याशी आपलं लग्न होत आहे हे कन्सिडर करते आहे. या चित्रपटाच्या काही सीन्समध्ये राजा रवी वर्माच्या पेंटिंगचा संदर्भ घेतलेला दिसतो. या सीनमध्ये बॅकग्राऊंडला ही पेंटिंग लावलेली आपल्याला दिसते आहे. त्यात 2 महिला आहेत. त्यात एक महिला कोणाची तरी वाट बघते आहे आणि डोक्यावर हात ठेवून आहे आणि त्रासलेली वाटत आहे. दुसरी महिला तिला काहीतरी उपदेश देते आहे असं वाटतं. यात बिनोदिनी गात असलेलं गाणं कोलुंकिनी राधा हे ट्रेडिशनल बंगाली गाणं आहे. या गाण्यात राधाला कृष्णाजवळ न जाण्याची ॲडवाईस दिली आहे. यावरून बिनोदिनी ही गाण्याद्वारे इनडिरेक्टली हे बुलबुलला म्हणते आहे हे समजतं. त्यानंतर ती बुलबुलला बिछुए घालण्याची ॲडवाईस देते आहे. त्यावरून बिछुए म्हणजे जोडवे हे मी आधी मेन्शन केल्याप्रमाणे इथे स्त्रीच्या स्वातंत्र्यावर एक बंदीच्या रूपात दाखवले गेले आहे. कलंकिनी राधा कदम गासे उठिया हसे कानो हाराम ज्यादा माहितोय ओ बडी बहू आओ ना. इंद्रनील जेव्हा बुलबुलला लोखंडी सळीने पायावर मारतो तेव्हा तो पूर्ण सीन हा राजा रवी वर्माच्या या पेंटिंगप्रमाणे चित्रित केला आहे. यात रावण सीतेचे अपहरण करून घेऊन जात असताना जटायू जेव्हा तिला वाचवायला येतो तेव्हा तो त्याचे पंख कापून टाकतो. इथे सुद्धा इंद्रनील बुलबुलच्या पायावर आघात करतो. इथे पायांना जटायूच्या स्वरूपात दाखवलं आहे. पायावर आघाताचा अर्थ तिच्या स्वातंत्र्यावर एक प्रकारे आलेली बंदी इथे दाखवत आहे. या दोन्ही पेंटिंग्स या सीनला रिप्रेझेंट करतात. या चित्रपटात बुलबुलला बऱ्याचदा खिडकीतून बाहेर बघताना दाखवलं गेलं आहे. बुलबुल म्हणजे एक पक्षी व खिडकीचे ग्रिल म्हणजे पिंजऱ्याप्रमाणे इथे दाखवले गेले आहेत. या कॅमेरा मूव्हमेंटमध्ये जाणाऱ्या वेळेला दाखवलेला आहे.
बुलबुलच्या वाट बघण्यातलं दुःख, त्रास आणि ती किती एकटी पडली आहे हे यावरून दिसतं. चित्रपटात डार्क व लाल हे दोनच कलर पॅलेट जास्त वापरले गेले आहेत. चित्रपटातील अधिकांश सीन हे अंधारात व लाल फ्रेममध्ये दिसतात, जे चित्रपटातील हिंसा, काळं रहस्य, वेदनेला दर्शवतात. चित्रपटात काही सीन्समध्ये बुलबुलने पेस्टल रंगाच्या साड्या घातल्या आहेत, ज्या तिच्या पर्सनॅलिटीला सॉफ्ट टच देतात, जे तिच्या शांत आणि नाजूक स्वभावाला कॉम्प्लिमेंट करत आहेत. जेव्हा बुलबुल आपल्याला बदललेली व कॉन्फिडंट जाणवते, तेव्हा तिच्याबरोबर तिची कपडे घालण्याची पद्धत व राहणीमानसुद्धा बदलतं. लाल, हिरवा, निळा अशा गडद रंगाच्या जास्त टेक्स्चर असलेल्या साड्या ती घालते. चित्रपटात पॅट्रियार्कीमुळे स्त्रीला झालेला त्रास व दुःख दाखवलेलं असलं तरीही यात सर्व पुरुष हे चुकीचे आणि निगेटिव्ह शेडमध्ये दाखवलेले नाहीत. स्त्रीप्रधान चित्रपट असल्यावरही स्त्रीच कशी दुसऱ्या स्त्रीची शत्रू असू शकते हे यात दाखवलेलं आहे. चित्रपटात रवींद्रनाथ टागोरांच्या चोखेर बाली व नष्ट निरह म्हणजेच द ब्रोकन नेस्ट या 2 कादंबरीचे संदर्भ घेतलेले आढळतात. या चित्रपटातील बिनोदिनी व चोखेर बालीमधील बिनोदिनी या दोघींमध्ये बऱ्याच सिमिलॅरिटी दिसतात. दोन्ही कॅरेक्टर हे कॉम्प्लेक्स आहेत, दोघीही विधवा होतात व कुठेतरी स्वतः ऑप्रेस्ड आणि स्वतःच्या जीवनाशी नाखुश असल्यामुळे आउट ऑफ जेलसी त्या दुसऱ्याला सप्रेस करण्याचा प्रयत्न करतात. बुलबुल हे कॅरेक्टरसुद्धा टागोरांच्या नष्ट निरह या कादंबरीतील चारुलता या कॅरेक्टरपासून इन्स्पायर्ड आहे असं वाटतं. दोघींच्याही जीवनात बरंच साम्य आढळतं. दोघींचंही श्रीमंत परिवारात लग्न होतं. दोघींनाही लिटरेचर, कथा, लेखन या विषयात रस असतो. व्यक्त न केलेलं प्रेम, इंटलेक्च्युअल कंपॅनियनशिप व तुटलेल्या शांत मनाचा गोंधळ ही थीम दोन्ही कॅरेक्टरसाठी परफेक्ट बसते. जर तुम्ही ॲस्थेटिक, मेटाफर आणि सुपरनॅचरल एलिमेंट्सचे फॅन आहात तर बुलबुल ही फिल्म नक्कीच तुमच्यासाठी आहे. इफेक्टिव्ह कॅमेरा मुवमेंट्स, फ्रेम, कलर पॅलेट्स यांनी चित्रपटाला दिलेली ट्रीटमेंट प्रेक्षकांवर मोठी छाप सोडते. हा चित्रपट बघताना तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. हा फिल्म सुपरनॅचरल हॉरर कॅटेगरीमध्ये जरी येत असला तरी तुम्हाला या चित्रपटातील चुडेलपेक्षा माणसांची भीती अधिक वाटायला लागेल. तुम्ही नेटफ्लिक्सच्या ॲप किंवा वेबसाईटला जाऊन हा फिल्म बघू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या चित्रपटात इंद्रनील ठाकूर हवेली सोडून जातानाचा हा शॉट बर्ड व्ह्यू अँगलनी का घेतला असेल? त्यामागे डिरेक्टरचा काय थॉट असू शकतो? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमर्शियल सिनेमाच्या पलीकडे जाऊन सिनेमाच्या जगाबद्दल तुम्ही क्युरियस आहात व त्याबद्दल वाईडली समजून घ्यायची तुमची इच्छा असेल तर येणारा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल नक्की अटेंड करा. इथे तुम्हाला जगातील वेगवेगळ्या कल्चर आणि भाषेतील बेस्ट सिनेमा व डॉक्युमेंटरी बघायला मिळतील. हा फेस्टिवल येत्या 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. पिफचे रजिस्ट्रेशन हे 15 जानेवारी म्हणजेच आजपासून सुरू झाले आहेत. या फेस्टिवलचे पास हे तुम्हाला 800 रुपयांना मिळतील व PVR पवेलियन मॉल, सिनेपोलिस वेस्ट एंड मॉल औंध व आयनॉक्स बंड गार्डन या 3 लोकेशनपैकी तुमच्या जवळच्या व्हेन्यूला व्हिजिट करून तुम्ही या फिल्म फेस्टिवलचा आनंद घेऊ शकता. बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर यांच्या 100व्या बर्थ ॲनिव्हर्सरी निमित्त त्यांच्या फिल्मची स्पेशल स्क्रीनिंग इथे होणार आहे. सो सिने लवर्स, लेट्स हरी अप. स्टुडंट डिस्काउंटसुद्धा तुम्ही वेबसाईटला जाऊन चेक करू शकता. अधिक माहितीसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.